सोलापुरात असा एक कार्यक्रम पार पडला, त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली. कारण मंचावर एकीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते, तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे. पण मित्रांनो, या कार्यक्रमात प्रणिती शिंदे यांनी जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी नितीन गडकरींचं इतकं कौतुक केलं की आता राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलं उदाहरण आलं आहे. विशेष म्हणजे प्रणिती शिंदे यांनी थेट असं विधान केलं की जर नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा आणखी मजबूत झाली असती. आणि हाच तो क्षण आहे ज्यानंतर संपूर्ण सभागृहात एकच चर्चा सुरू झाली. मित्रांनो, सोलापुरात राष्ट्रीय महामार्गाच्या विविध कामांच्या उद्घाटन आणि मंजुरी कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते. यावेळी प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणातून गडकरींचं मनापासून कौतुक केले. त्या म्हणाल्या की आजच्या राजकारणात विरोधकांना शत्रू मानलं जातं, पण नितीन गडकरी हे असे नेते आहेत जे विरोधकांनाही सन्मान देतात, त्यांची कामं ऐकून घेतात आणि कोणता राजकीय भेदभाव न करता कामं मार्गी लावतात. मित्रांनो, प्रणिती शिंदे यांनी सांगितलं की दिल्लीमध्ये संसद सुरू असताना अनेक मंत्र्यांचे दरवाजे बंद असतात, पण नितीन गडकरी हे एकमेव नेता आहेत ज्यांचा दरवाजा सर्वांसाठी कायम उघडा असतो आणि हाच त्यांचा मोठेपणा असल्याचे त्यांनी सांगितलं. प्रणिती शिंदे म्हणाल्या की मी जेव्हा वळसंग मोहोळ बसवननगर महामार्गाच्या कामासाठी गडकरी साहेबांकडे गेले होते तेव्हा त्यांनी फक्त आश्वासन दिलं नाही तर त्या कामाला मंजुरीही दिली. आणि सगळ्यात भावनिक क्षण म्हणजे जेव्हा त्या म्हणाल्या की काम मंजूर झाल्यानंतर गडकरी साहेबांनी मला वैयक्तिक पत्र पाठवलं आणि ते पत्र पाहून मला खूप आनंद झाला. मित्रांनो, प्रणिती शिंदे यांनी पुढे महाराष्ट्राच्या राजकारणावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या आता महाराष्ट्रात अशा नेतृत्वाची गरज आहे आणि पुढे त्यांनी थेट सांगितलं जर गडकरी साहेब मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राची पुरोगामी विचारांची परंपरा आणखी मजबूत व्हायला प्रयत्न झाला असता. या विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मित्रांनो, प्रणिती शिंदे यांनी आपल्या वडिलांचा म्हणजेच माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचाही उल्लेख केला. त्या म्हणाल्या की गडकरी साहेब आणि माझ्या वडिलांची मैत्री खूप जुनी आहे आणि त्या जुन्या दिवसांची आठवण म्हणून भावनिक शब्दात त्यांनी भाषण केलं. तर मित्रांनो, या कार्यक्रमात सोलापूरसाठी मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाबद्दलही त्यांनी गडकरींचे आभार मानले. त्या म्हणाल्या की सोलापूरातून जाणाऱ्या जड वाहतुकीमुळे अनेक अपघात होत आहेत, लहान मुलांचे जीवन उद्ध्वस्त होत आहेत, पण आता बायपास रस्ता झाल्यानंतर शहरातील ट्रॅफिक कमी होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. शेतकऱ्यांसाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर मित्रांनो, प्रणिती शिंदे यांनी NHAIच्या अधिकाऱ्यांचंही कौतुक केलं. त्या म्हणाल्या हे अधिकारी कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन काम करतात. याच वेळी त्यांनी एक महत्त्वाची सूचना देखील केली. त्या म्हणाल्या जेव्हा मोठा महामार्ग तयार होतो तेव्हा अनेक गावांमध्ये अंडरपास किंवा फ्लायओव्हर नसल्यामुळे लोकांचे जीव जातात, म्हणून रस्त्यांच्या कामामध्ये गावकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या पाहिजेत. मित्रांनो, भाषणाच्या शेवटी प्रणिती शिंदे यांनी हलक्या फुलक्या अंदाजात एक मजेशीर किस्साही सांगितला. त्या म्हणाल्या गडकरी साहेब दिल्लीमध्ये आम्हाला बटाटा आणि पोहे खूप छान खाऊ घालतात. सभागृहात यावर एकच हास्याचा स्फोट झाला आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा गडकरींचे आभार मानत भाषण संपवलं. मित्रांनो, प्रणिती शिंदे यांच्या भाषणानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणाला ऊर्चना वदणार आहे, कारण विरोधक पक्षातील नेत्या थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्याचं इतकं मोठं कौतुक करताना दिसल्या. आणि विशेष म्हणजे गडकरी मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्र वेगळा दिसला असता हे त्यांचं विधान आता प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्हाला काय वाटतं? नितीन गडकरी यांचं काम खरंच इतर नेत्यांपेक्षा वेगळं आहे का? आणि प्रणिती शिंदे यांनी केलेलं कौतुक योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच मोठ्या राजकीय बातम्यांसाठी मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.